सर्वांना नमस्कार. मित्रांनो, नाचणीची भाकरी खाण्याचे कोणते फायदे असतात? आम्ही सांगतो की नाचणीची भाकरी नियमित खा आणि 7 आजार पळवा. हे कोणते 7 आजार आहेत की जे पळवण्याकरता, दूर घालण्याकरता नाचणीची भाकरी चांगल्या प्रकारे फायदा देते? नाचणीमध्ये जे पौष्टिक घटक असतात, जे पोषक घटक असतात शरीरासाठी लागणारे, ते अत्यंत भरपूर प्रमाणात असतात. म्हणून त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रकारे होत असतो. आपण नाचणीची काही वेळेला आंबीलमध्ये पण वापरतात बघा, किंवा आंबवलेले पदार्थ करणारा पण वापरतात. तिथं पण याचा फायदा होत असतो. त्याच्यात डबल फायदा होतो की ते प्रोबायोटिक, प्रीबायोटिक म्हणून आतड्यातल्या हालचाली पण चांगल्या प्रकारे, किंवा आतड्याच्या ज्या बॅक्टेरिया असतात मधल्या, त्या पण चांगल्या प्रकारे होतात आणि त्या शरीराला चांगल्या प्रकारे मदत करतात. आपलं पचन होण्यासाठी, आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्या मदत करत असतात. म्हणून नाचणी ही मदत करते आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता. तसंच नाचणीमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणात असतं. म्हणजे प्रोटीन्स मिळाल्यानंतर काय होतं की आपली शक्तिवर्धक ज्याला म्हणतो आपण, तर हे शक्ती वाढण्याकरता चांगल्या प्रकारे मदत होते. प्रोटीन्स असतात त्याची आपल्या शरीराला अत्यंत गरज असते, ज्याच्यामध्ये टिअर विअर किंवा झीज भरून काढण्याची ताकद असते. तसंच नाचणीमध्ये फायबर्स पण चांगल्या प्रकारे असतात. म्हणजे चोथा होतो, हे पूर्ण अन्नधान्य आहे. म्हणून याच्यानं काय होईल की चौथा झाला, फायबर चांगले असले तर पोट साफ व्हायला त्याचा मदत होईल. तसंच याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. आपण नेहमी पाहतो की कॅल्शियम ज्या आहारामध्ये चांगलं असतं, ज्या अन्नपदार्थामध्ये, ते हाडं मजबूत ठेवण्याकरता मदत करत असतं. म्हणजे हाडांचं, सांध्यांचं आरोग्य पण चांगल्या प्रकारे सांभाळायला मदत होते. तसंच याच्यामध्ये लोह पण असतं. म्हणजे आयर्नचं पण प्रमाण थोडंफार असतं. म्हणजे रक्त वाढण्यासाठी पण याचा फायदा होत असतो. म्हणजे रक्त वाढणं आहे, हाडं मजबूत होणं आहे, सांधे मजबूत होणं आहे, पोट साफ होणं आहे, हे सगळे घटक, आणि तुमच्या अंगातला स्टॅमिना पण वाढणं आहे. इतके फायदे आपल्याला ह्या नाचणीच्या याच्यामुळे मिळतात. तसंच तुमचं वजन कंट्रोल व्हायला पण याचा फायदा होत असतो. कारण याच्यामध्ये कॅलरीज जरा बेतानच असतात, कॅलरीज खूप जास्त नसतात. म्हणून तुमच्या अंगातली चरबी वाढणार नाही, वजन तुमचं वाढणार नाही. म्हणजे वजन नियंत्रण ज्याला ठेवायचं आहे त्यानं पण नाचणी नियमितपणानं आपल्या आहारामध्ये समावेश केली पाहिजे. तसंच तुमची शुगर कंट्रोल व्हायला, कारण या नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही नाचणी खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामधली साखर एकदम जास्त वाढणारच नाही. आणि ही न वाढल्यामुळे मग साखर नियंत्रण राहायला, म्हणजे शुगरच्या पेशंटला, डायबिटीसच्या पेशंटला पण नाचणी हे आहारात घेण्याकरता चांगली आहे. तसंच याच्यामध्ये कॅल्शियम तर असतंच, पण त्याच्यामध्ये फॉस्फरस पण असतं. आणि हे फॉस्फरस आणि कॅल्शियम दोन्ही जेव्हा मिळून असते एखाद्या ठिकाणी, ते हाडांसाठी आणखी चांगला फायदा देतं. तसंच पचन शरीराचं, म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये हे चांगल्या प्रकारे व्हायला पण मदत होत असते. कारण आता आपण पाहिलं अगोदरच की याच्यामध्ये फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात. म्हणून पचन पण चांगलं होतं आणि पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते. आणि त्या व्यक्तीला बद्धकोष्ठता होणार नाही. तसंच याच्यामध्ये लोह आणि विटॅमिन्स पण भरपूर असतात. लोह म्हणजे काय म्हणतो आपण, आयर्न म्हणतो. आणि ज्या ठिकाणी लोह जास्त असतं त्या ठिकाणी हिमोग्लोबिन तयार व्हायला चांगल्या प्रकारे मदत होत असते. म्हणजे रक्तातल्या लाल पेशी वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते. आणि हे रक्त जर वाढलं आपल्या अंगातलं आणि प्रोटीन्स जर मिळाले, ह्या दोन्ही जर गोष्टी झाल्या, हिमोग्लोबिन वाढू लागलं, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते, इम्युनिटी वाढते आणि कसलेही चिल्लर आजार तुमच्याकडे येणार नाही. म्हणून हिमोग्लोबिन वाढवण्याकरता, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता, इम्युनिटी चांगली वाढवण्याकरता, स्टॅमिना वाढवण्याकरता, प्रोटीन्स हे करण्याकरता, हाडं चांगली ठेवण्याकरता, सांधे चांगले मजबूत ठेवण्याकरता, तुमची शुगर चांगली कंट्रोल ठेवण्याकरता, वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता, तुमचे पोट साफ होण्याकरता, सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे जर फायदे मिळवायचे असतील तर नाचणी ही आहारामध्ये नियमितपणानं समाविष्ट केली पाहिजे. नाचणीची भाकरी खाऊन हे सगळ्या बिमाऱ्या पळवता येतात, इतके फायदे सगळे मिळवता येतात. म्हणून नाचणीची भाकरी नियमितपणानं आहारामध्ये घेऊया, नाचणीचा समावेश आहारामध्ये करूया आणि हे सगळे फायदे मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यां श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊ.
चला दोस्त हो रोगराईला